दिनांक 19/8/2025 रोजी तलाठी कार्यालय येथे मी आमरण उपोषणात बसत आहे. कारण की 584-1 व 583-1 या गट नंबर मध्ये जाण्यासाठी मला रस्ता नाहीये. मी या अगोदरही उपोषणाला बसलो होतो. दिनांक 10/7/2025 रोजी देडगाव येथे तलाठी कार्यालय समोर उपोषणात बसलो होतो. त्यावेळेस मला नायब तहसीलदार संदीप चिंतामणी साहेब यांनी लेखी आश्वासन दिले होते की आम्ही 18/7/2025 रोजी स्थळ पाहणी करू आणि 18/8/2025 रोजी तुमच्या रस्त्याचा अडथळा दूर करून देऊ असे लेखी आश्वासन दिले होते. मी त्यावेळेस त्यांना लेखी आश्वासनामध्ये असे म्हटले होते की तुम्ही जर मला 18/8/2025 पर्यंत निकाल दिला नाही तर मी 19/8/2025 रोजी तलाठी कार्यालय देडगाव येथे आमरण उपोषणास परत बसणार आहे साहेब. त्यावेळेस त्यांनी म्हटले होते की आम्ही तुम्हाला लेखी आश्वासन देतो की आम्ही तुम्हाला रस्त्यामधील अडथळा हा दूर करून देऊ. त्या आश्वासनावरती मी उपोषण सोडले होते. परंतु आजपर्यंत मला कुठलाही त्यांनी अडथळा रस्त्यामधला दूर करून दिला नाही. माझ्या शेतामध्ये ऊसाचे पीक आहे. मला तिथे खतं टाकण्यासाठी मेहनतीसाठी जाता येत नाही. आता तरी सरकारी कर्मचारी लक्ष देणार आहे की नाही हा मला प्रश्न पडला आहे.